नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 मे 2025 ते 18 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. जर तुम्ही आपल्या घराने जोडलेली काही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे तर त्यासाठी हा सप्ताह बराच सामान्य राहण्याची अपेक्षा आहे, कारण ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सोबतच तुम्ही आपल्या घरातील कुठला हिस्सा रेंटने देण्याने अधिक धन प्राप्त करू शकाल. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात आपण इतरांकडून अधिक अपेक्षा कराल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आपल्याबद्दल थोडा त्रास जाणवू शकतो. यामुळे केवळ आपणास त्रास होईल, म्हणून सुरुवातीपासूनच आपल्या अपेक्षांना नियंत्रित ठेवून इतरांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव आणू नका. यावेळी आपल्याला दीर्घ आणि अभिमान न बाळगता आपल्या उद्दिष्टाकडे शांतपणे जाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि यश मिळण्यापूर्वी प्रत्येकासमोर आपले पत्ते उघड करू नका याची खबरदारी घ्या. मनुष्याची प्रतिमा त्याच्या जीवनात आनंदी पैलू असतो. विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपले जुने फोटो पाहून आनंद होईल आणि आपल्या आठवणींना उजाळा देता येईल. आपल्या आरोग्य जीवनाचा उत्तम लाभ घेण्यासाठी आपल्या अतिरिक्त ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करा, कारण यामुळे तुम्ही न फक्त आपल्या आरोग्यात सुधार करू शकाल तर लहान मोठ्या सदस्यांनाही स्वस्थ राहण्यासाठी प्रेरित करू शकाल. उपाय: शनिवारी विकलांग लोकांना दही भात दान करा. कुंभ राशी. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्हाला इच्छेनुसार काही सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतील, कारण शक्यता आहे की तुम्ही ज्या योजनेने काम करत होता ती यशस्वी होण्याने तुम्हाला दुसऱ्यांसोबत मोकळ्या प्रशंसेची प्राप्ती होईल. यामुळे ऑफिसमध्ये तुमचा एक वेगळाच प्रभाव विकसित होऊ शकेल. या कारणाने आता प्रत्येक जण तुमच्यासोबत बोलण्यात आवड घेईल. या राशीतील लोकांना आपल्या गुरुजनांसोबत वाद करण्यापासून बचाव केला पाहिजे, अथवा तुमच्या प्रतिमेला नुकसान होण्याची शक्यता आहे. घर आणि ऑफिसमध्ये काही अतिरिक्त दबाव तुम्हाला रागीट बनवू शकते. या कारणाने तुम्ही दुसऱ्यांसोबत न बोलता वाद करताना दिसाल. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेवर प्रभाव पडेल. सोबतच मानसिक तणावात वृद्धी होण्याचे योग बनताना दिसतात. या सप्ताहात तुम्ही आर्थिक गोष्टींना घेऊन पूर्वी ज्या योजना बनवल्या होत्या त्या खराब होऊन जाण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला उधारीवर धन घ्यावे लागू शकते. सोबतच तुम्ही मानसिक तणावातही येऊ शकता. कोणत्याही कारणास्तव रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणे टाळा किंवा आपल्या सुविधांवर जास्त पैसे खर्च केल्याने आपल्या पालकांना राग येऊ शकतो. म्हणून हे सुरुवातीपासूनच लक्षात ठेवून अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे घरचे आपल्याला फटकारू शकतील. यामुळे तुमचा मूड खराब होईल. तसेच कौटुंबिक वातावरणात अशांती निर्माण होताना दिसेल. उपाय: शनिवारी विकलांग लोकांना अन्नदान करा. मीन राशी. या आठवड्यात आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात येणारे चढ उतार आपल्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा आणतील आणि आपल्या या आडमुठी वृत्तीमुळे आपण घरातल्या लोकांशी भांडण करू शकता, जे आपल्याला नको असेल तरीही त्यांच्या हृदयांना दुखवू शकता. अशी शंका व्यक्त केली जात आहे की आपला वाद कदाचित आपल्या काही जवळच्या लोकांसोबत असू शकतो, ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारण्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता.
तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या कर्मींचीही साथ मिळेल. यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे. भावनिक रूपाने हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरणार नाही, कारण या काळात आपण आपल्या जीवनातील बऱ्याच मोठ्या निर्णयाबद्दल थोडे गोंधळात पडलेले दिसाल. यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. या आठवड्यात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात असे काहीतरी घडेल ज्यामुळे आपण मुक्तपणे पैसे खर्च करण्याचे आणि इतरांना पार्टी देखील देण्याची योजना आखू शकता. तथापि यावेळी घाईत काहीही करणे टाळा, अन्यथा आपल्याला नंतर जाणवेल की आपले अधिक पैसे वाया गेले. उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.